थोड़ा डूबूंगा मगर मैं फिर तैर आऊंगा, ऐ जिंदगी तू देख मैं फिर जीत जाऊंगा। आज ज्या IAS बद्दल सांगणार आहे त्यांचा संघर्ष खरंच खूप प्रेरणादायी आहे। असा विद्यार्थी जो अभ्यासात सर्वसामान्य मुलासारखा होता, फक्त मित्र अभ्यास करतात म्हणून अभ्यासाला लागला आणि MPSC पहिल्याच प्रयत्नात पास झाला। तसेच अनुभवाच्या, कामाच्या, मेहनतीच्या जोरावर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहे। अशा व्यक्तीचा जीवनदायी प्रवास ऐकणे खरंच खूप महत्त्वाचा आहे। तेव्हा वेळ न लावता व्हिडिओ सुरू करतो। मित्रांनो, त्या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे IAS सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद। बीड जिल्ह्याचे सुपुत्र जे तुकाराम मुंढे यांच्याप्रमाणेच बीडची शान वाढवत आहेत। सुनील चव्हाण यांचे वडील महसूल खात्यात लिपिक म्हणून लागले होते व तहसीलदार म्हणून निवृत्त झाले। सुनील सरांनी त्यांच्या वडिलांचा संघर्ष जवळून अनुभवला होता, त्यामुळेच त्यांना शासकीय नोकरीत रस होता। पण अभ्यासात सुनील सर सर्वसामान्य मुलासारखेच होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण आष्टीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले होते। पुढे त्यांनी 11वी-12वीला बीडच्या बलभीम कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतले, पण सायन्सचे विषय त्यांना अवघड जात होते। अल्जेब्रा, कॅल्क्युलस, फिजिक्स मधले इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हे त्यांच्या डोक्यावरून जायचे। हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीच, आपण हे करूच शकत नाही असे त्यांना वाटायचे। त्यामुळे त्यांचा इंजिनिअरिंग व मेडिकलला नंबर लागला नाही। आता काय करायचे म्हणून शेवटी त्यांनी MSc ॲग्रीला परभणी विद्यापीठात ऍडमिशन घेतले व MSc ॲग्री करू लागले। याच काळात त्यांची अशा मित्रांसोबत ओळख झाली जे UPSC MPSCचा अभ्यास करत होते। ते मित्रही त्यांच्याप्रमाणेच सर्वसाधारण होते। आपली मित्र UPSC MPSCचा अभ्यास करू शकतात तर आपण का करू शकत नाही, या एका प्रेरणेतून सुनील चव्हाण हे अभ्यासाला लागले। कठोर मेहनत, नियोजनबद्ध अभ्यास व शिस्तीच्या जोरावर आपल्या पहिल्याच प्रयत्नात सुनील चव्हाण हे 1987ला MPSC क्रॅक करण्यात यशस्वी झाले आणि बीड जिल्ह्याचा हा सुपुत्र अधिकारी झाला। सुनील चव्हाण यांचा संघर्ष इथेच थांबला नाही। कामातले सातत्य, स्वच्छ प्रतिमा, मेहनतीच्या जोरावर 2007ला सुनील चव्हाण हे पदोन्नतीने IAS होऊन कलेक्टर झाले। सुरुवातीला सुनील चव्हाण रत्नागिरीचे कलेक्टर झाले, नंतर मंत्रालयात उपसचिव म्हणून काम पाहिले। यानंतर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाले। रत्नागिरीला असताना सुनील चव्हाण यांनी कुळून तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेतील आपत्तीग्रस्तांना खूप मदत केली। तसेच ठाणे महापालिकेत 5,500 कोटीचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून 150 पेक्षा जास्त योजना राबवल्या। आज सुनील चव्हाण हे औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत। सुनील चव्हाण यांचा जीवन प्रवास पाहिल्यावर एक गोष्ट अवश्य सांगावीशी वाटते, सीढ़ियों की जरूरत नहीं है, जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता भी खुद ही बनाना है। मित्रांनो, आयुष्यात अशक्य असं काहीच नाही। कोरोनाचा काळ आता संपला आहे, आपलं उज्ज्वल भविष्य आपल्याला खुणावत आहे। बस आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवून बदलत्या परिस्थितीला सामोरे जात विजयश्री खेचून आणायचा आहे। तेव्हा मग लागताय ना कामाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। माझे चॅनल हो की मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल। तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह।